आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आज ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण इथं सर्वजण उपस्थित झालेलात असे आदरणीय पद्मश्री तात्यारावजी लान्हे साहेब, व्यासपीठावर उपस्थित वेगवेगळ्या क्षेत्रातून उपस्थित झालेले सर्व महानुभाव, सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि लातूरच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील उपस्थित इथं सर्व बंधू भगिनी, सर्वांनाच मनापासून नमस्कार. आदरणीय तात्याराव लान्हे साहेब मला म्हणाले की तुझं भाषण माझ्यानंतर व्हायला हवं आणि कारण तू अध्यक्ष आहेस, तुझं अध्यक्ष भाषण झालं पाहिजे. मी म्हटलं सर की तुमचं भाषण झाल्यानंतर माझं भाषण ऐकण्यासाठी कोणी राहणारच नाही, त्या कारणानं मी पहिलं भाषण करतो आणि नंतर मग तुम्ही आपलं भाषण करा. आज खरंच फार आनंदाचा क्षण आहे की आज एक लातूर शहराचं एक रिफ्लेक्शन आपल्याला ह्या व्यासपीठावरती तर दिसतेच आणि इथं सभागृहात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये दिसतंय. आणि म्हणून इथं काय बोलावं असं विचार करत असताना मला प्रश्न पडला होता आणि मी तुमच्यासमोर एक जागतिक स्तरावरचा एक डिस्कोर्स ठेवतो आणि त्या संदर्भात तुम्ही चिंतन करावं अशी सर्वांना विनंती करतो. आज मोदीजींच्या भाषणाच्या माध्यमातून आपण सतत ऐकतो, ही ऑलवेज सेज की इंडिया इज अ $4 ट्रिलियन इकॉनॉमी. आपण हे वारंवार त्यांच्या भाषणामध्ये ऐकत आलेलो आहोत आणि मग त्याच्यावरती अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या चर्चा होत असतात. तिथं सांगितलं जातं की 2014 मध्ये इंडियन इकॉनॉमी वॉज $2 ट्रिलियन आणि आज 2025 मध्ये $4.2 ट्रिलियन इकॉनॉमी झालेली आहे. हे सांगत असताना आजचा क्षण हा भारतातल्या इतिहासाचा अत्यंत महत्वाचा आहे. आज बघा जगभरामध्ये काय चर्चा चालू आहे, प्रोटेक्शनिस्ट चर्चा चालू आहे. म्हणजे जेव्हा प्रेसिडेंट ट्रम्प म्हणतात की आता मी भारतावरती 50% टॅरिफ लावतो, त्यांनी पूर्ण एक यादी वाचली देशांची ज्याच्यावरती वेगवेगळे टॅक्सेस टॅरिफ त्यांनी लावलेले होते. आणि मग आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की आज जेव्हा वी आर $4.2 ट्रिलियन इकॉनॉमी, आता आपली पुढची ट्रॅजेक्टरी कशी असणार आहे. चीनची इकॉनॉमी 2008 मध्ये जेव्हा त्यांनी ऑलिम्पिक्स होस्ट केलं होतं तेव्हा आज आपली जेवढी इकॉनॉमी आहे तेव्हा 2008 मध्ये त्यांची होती. म्हणजे 2008 मध्ये चीनची इकॉनॉमी $4.2 ट्रिलियन होती आणि आता 17 वर्षाच्या त्यांच्या प्रवासानंतर जवळपास आता $20 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणून एक महासत्ता म्हणून जगातली दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून चीन आपल्याला पुढे दिसतोय. आता आपल्याला तर तो प्रवास साधायचा आहे. 17 वर्षाचा प्रवास जसं चीननी साधला आणि आज इथपर्यंत पोहोचलेला आहे. पण त्यांना आज जगभरामध्ये जे वातावरण आपल्याला या ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर मधून दिसतंय, अशा गोष्टींचा कधी सामना करावा लागला नाही. हे जे प्रोटेक्शनिस्ट माझ्या देशाचं झालं पाहिजे, माझ्या देशामध्ये सगळं व्हायला पाहिजे आणि माझा देशच केंद्रबिंदू झाला पाहिजे, असं इंटरनॅशनल अफेअर्स मध्ये पहिल्यांदा एक वेगळं वातावरण आपल्याला जगभरामध्ये दिसतंय आणि त्याच्यामधून आता भारताला एक वाट काढायची आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की 2047 मध्ये आम्हाला विकसित भारत करायचा आहे, अमृतकाल असं त्याला त्यांनी टॅगलाईन दिलेलं आहे आणि विकसित भारतासाठी आपल्याला झेप घ्यायची आहे असं विजन आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला दिलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला विजन दिलं की महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी करणार आहेत. आपल्याला करायचंय. मला असं एक युवा कार्यकर्ता म्हणून सतत वाटतं की हे शब्द किती महत्वाचे आहेत, हे विजन असणं महत्वाचे आहे, हे दृष्टी असणं महत्वाचे आहे, हे आकडे असणं महत्वाचं आहे. कारण आपल्या जीवनामध्ये या आकड्यांचा प्रभाव पडत असतो. जेव्हा मी म्हणालो की 2014 मध्ये इंडिया वॉज अ $2.1 ट्रिलियन इकॉनॉमी, तेव्हा आपल्या प्रत्येक भारतीयाचं दर डोई इन्कम म्हणजे पर कॅपिटा इन्कम हे ₹88,000 होतं. आज जेव्हा एक 11 वर्षाचा प्रवास भारतानं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये साकारलेला आहे, आज आपल्या प्रत्येक भारतीयाचं पर कॅपिटा इन्कम म्हणजे दर डोई इन्कम हे $2,35,000 आहे. हा प्रवास अत्यंत महत्वाचा आहे
आज जर अमेरिकेचं जर तुम्ही बघितलं तर त्यांचं पर कॅपिटा इन्कम $90,000 आहे. आज चीनचं जर तुम्ही दर डो इन्कम बघितलं तर वर्षाचं $13,000 आहे. आपल्या भारताचं $2,800 आहे. हा जो फरक आहे तो आपल्याला सोसायटीमध्ये दिसतो, इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये दिसतो. म्हणून भाषण करत असताना हे अत्यंत सोपं आहे की आपण चीन सारखं झालं पाहिजे, आपण अमेरिकेसारखं झालं पाहिजे, आपण अमेरिकेमधल्या ज्या सुविधा आहे ते भारतामध्ये आपल्याला दिसल्या पाहिजे. बट इट्स अ प्रोसेस, इट्स अ व्हेरी लॉंग प्रोसेस. हे असं 5 वर्षात लगेच सुजलाम सुफलाम झालं, 5 वर्षात आमच्या इथं सर्व ठीक झालं असं होत नाही. इट टुक अस 10 years ऑफ मोदी गव्हर्नमेंट टू गेट 25 crore पीपल इन इंडिया आउट ऑफ पॉवर्टी. 25 कोटी लोकांना गरिबी रेषेमधून बाहेर काढण्यासाठी भारताला 10 वर्ष लागली. माननीय पंतप्रधान मोदींच्या 10 वर्षाच्या 11 वर्षाच्या नेतृत्वामध्ये 25 कोटी लोक ह्या देशातली पॉवर्टी लाईनच्या बाहेर आली. 140 कोटी लोकांचा देश आहे. चीनला तो प्रवास साधण्यासाठी 17 वर्षाचा त्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागली. इट्स अ कम्युनिस्ट नेशन. आपल्यासारख्या लोकशाहीमध्ये आपल्याला जर हा प्रवास साधायचा असेल तर कशा पद्धतीचं नेतृत्व आपल्या भारताला हवं याच्या संदर्भात मी वाक्य बोलणार नाही, हे तुमच्या मनात आलं पाहिजे. इतकं कॉन्सिक्वेन्शियल टाइम आहे, इतक्या महत्वाचा टाइम आहे. आपण लातूरमध्ये राजकारण करत असताना अनेकदा त्या संदर्भात बोलतो, त्या संदर्भात विचार मांडतो, पण हा इतका मोठा विचार, इतका विशाल विचार आहे. जागतिक स्तरावरती भारताला त्या दृष्टीनं आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर कुठलं नेतृत्व हे करू शकतं ह्याचं चिंतन आपण केलं पाहिजे. कुठलं नेतं सक्षम आहे ह्याचं चिंतन आपण केलं पाहिजे. हु गिव्स यू दॅट विजन? Who is the politician in last 15-20 years of Indian politics? Who is the politician in the last 20 years of Maharashtrian politics who has given us that vision? हे अत्यंत महत्वाचं आहे. आम्हाला दृष्टीच नाही, आम्हाला माहिती नाही कुठं जायचंय आणि आम्ही रोज भाषण करतो की आम्हाला विकसित भारत बनवा. अरे कधी बनवायचा आहे? रोड प्लॅन आहे का? रोड मॅप आहे का? त्याच्या संदर्भात आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय करताय, टेक्नॉलॉजीमध्ये काय करताय, सोशल जस्टिसमध्ये काय करताय, या प्रत्येक मुद्द्यावरती आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. हे सगळं एकत्रित घेऊन जर आपण गेलो तर आपल्याला विकसित राष्ट्र त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि ती आपली दृष्टी असली पाहिजे. आणि मला वाटतं हे योग्य ऑडियन्स आहे जे हे समजू शकतं की फक्त लातूरमध्ये कोणी गटार केली, लातूरमध्ये कोणी खांद्यावर हात टाकला आणि म्हणून आता माणसाळलेले पॉलिटिशियन झालेत असं म्हणून चालणार नाहीये. आपल्याला हे मोठं विजन त्या ठिकाणी बघण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून इथे उपस्थित सर्वांना सांगू इच्छितो की सतत सोशल जस्टिस जे भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदीजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्याच्या संदर्भात खिल्ली उडवली जाते. आपण म्हणतो की लाडक्या बहिणींची काय आवश्यकता आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की टुडेज रिफ्लेक्शन ऑफ इंडियन इकॉनॉमीज की आपलं दर डो इन्कम हे $2,800 आहे. कशी गरज नाहीये? गरज आहे. आपल्याला तो प्रवास साधायचा आहे, त्याला भरपूर वेळ आहे. जे वंचित आहेत त्यांना आधार द्यावा लागेल. आज शेतकऱ्यांची इतकी वाईट परिस्थिती आहे, इतकं मोठं नुकसान झालेलं आहे, इतके लाखो हेक्टरचं नुकसान झालेलं आहे. आज त्यांना आधार देण्याची आवश्यकता नाहीये, तर आपलं दायित्व आहे की आपण ती मदत केलीच पाहिजे. जेव्हा आपण सन्मान निधी शेतकऱ्यांना 6,000 रुपये त्याचं देतो, आपण जेव्हा निराधारांना 1,500चे 2,500 करतो, जेव्हा आपण या भारतातल्या 4 कोटी लोकांना पंतप्रधान आवास योजनेमधून घर देतो, जेव्हा आपण आपल्या लोकांना 5 लाखाचं आयुष्यमान भारतचं कार्ड काढून देतो, जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य मुलींच्या शिक्षणाला मोफत करतो, दॅट इज सोशल जस्टिस. फक्त लातूरमध्ये अवतीभोवती आपण हायवेज तयार केले, आपली रेल्वे कनेक्टिव्हिटी चांगली झाली. आपल्या महाराष्ट्रानं, आपल्या भारतानं सगळ्यात मोठा प्रोजेक्ट लातूरला दिला, जे म्हणजे मराठवाडा कोच फॅक्टरीचा होता. तिथं 350 एकरमध्ये आता फॅक्टरी आहे. तिथं जवळपास 11 मोठे असेंब्ली प्लांट्स आहेत. त्याच्यामधून 1,920 स्लीपर कोचेस तयार होणार आहेत. एवढं म्हणून चालेल का? हे तर महत्वाचं आहेच. इन्फ्रास्ट्रक्चर इज इम्पॉर्टंट, टेक्नॉलॉजी इज इम्पॉर्टंट, त्याच्यासोबत सोशल जस्टिस सुद्धा महत्वाचा आहे. वंचित घटक जे त्यांना सुद्धा आपल्याला सोबत घेऊन जाण्याची जबाबदारी, आणि ही जबाबदारी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय पंतप्रधान करतायत. आणि म्हणून इथं उपस्थित मी सर्वांना विनंती करतो
की हा जो मार्ग भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं स्वीकारलेला आहे तो आपल्या हिताचा आहे. आपल्या लातूरहून आज कुठेही जायचं असेल, कनेक्टिव्हिटी चांगली झालेली आहे. आज इंजिनिअरिंग कॉलेज लातूरमध्ये स्थापन झालेलं आहे. विभागीय क्रीडा संकुल मंजूर झालेलं आहे. आज आपल्या लातूर शहरामध्ये जिल्हा रुग्णालय मंजूर झालेलं आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झालेलं आहे. आज इतका विस्तार आपल्या लातूरच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये होतोय. 10,000 एम्प्लॉयमेंट जनरेट होईल अशी मराठवाडा कोच फॅक्टरी आपल्याला मिळाली आहे. आणि म्हणून आय वॉन्ट टू रिक्वेस्ट एव्हरीबडी हिअर की इन लास्ट 15 इयर्स ऑफ लातूर हिस्ट्री हे सगळं जर कोणी केलं असेल तर ह्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. 15 वर्षाच्या लातूरच्या इतिहासामध्ये हे डेव्हलपमेंटल रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. ते कोणाच्या नेतृत्वात पाहायला मिळालं याचं सुद्धा चिंतन आपल्याला करावं लागेल. एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपलं चालू आहे, दुसरीकडे सोशल जस्टिसवरती काम चालू आहे. या सगळ्यांना सोबत घेऊन आपला देश पुढे जातोय. आणि मी जसं म्हणालो की प्रवास मोठा आहे, खडतर आहे. याच्यामध्ये तशा पद्धतीचं नेतृत्व आपण जर भारतात टिकवलं, तशा पद्धतीचं नेतृत्व जर आपण महाराष्ट्रात टिकवलं तरच आपल्याला तो प्रवास साधता येणार आहे. कितीही भाषणं कोणी करू द्या, कितीही त्या ठिकाणी क्रिटिसिझम कोणी करू द्या, पण रोड मॅप कोणाकडे आहे, प्रामाणिकता कोणाकडे आहे, गोल कोणाकडे आहे, असा विश्वास व्यक्त करणाऱ्या नेत्याच्या पाठीमागे उभं राहू अशी विनंती तो उपस्थितांना करतो. आणि तो नेता, तो सर्वोच्च नेता आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आजच्या कार्यक्रमाला आदरणीय डॉक्टर तात्याराव लहाने साहेब उपस्थित आहेत. आणि मी कालच त्यांच्यासोबत ट्रेनमध्ये रात्री गप्पा मारत होतो. मी आणि ते एकाच ट्रेनमध्ये आलो आणि पहिल्यांदाच मला त्यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. आणि मी डॉक्टर साहेबांना सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा आमचा एक प्रयत्न आहे की जे काही नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून कार्य चालू आहे आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जे चालू आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे. अनेकदा लातूर शहरातल्या बुद्धिजीवी मंडळींना एकत्रित अशा पद्धतीने येण्याचा योग येत नाही आणि तो आणावा आणि आमच्या नेतृत्वाचे जे विषय ते आपल्या समोर यावेत, आपल्यापर्यंत यावे असा आम्ही प्रयत्न करतोय. आणि आदरणीय डॉक्टर तात्याराव लहाने साहेबांनी त्याला होकार दिला राष्ट्र प्रथम या विषयावर बोलण्यासाठी. मी आदरणीय डॉक्टर साहेबांचं आणि मंचाचं मी भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि मी एवढंच म्हणू इच्छितो की हे जे काही मी ह्या प्रसंगी आपल्या समोर मांडलेलं आहे याचं त्या दृष्टिकोनातून आपण विचार करावा अशी विनंती सर्वांना करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब.